धन्यवाद सागरजी। प्रथम इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र युवा विभागातर्फे आयोजित या 6 दिवसीय व्याख्यानमालेत मी रवी सातभाई एक व्याख्याता न होता इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र युवा व्याख्याता प्रमुख म्हणून आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। व्याख्यान देण्याचा योग जरी मला आला असेल, जरी मी व्याख्यान देत असेल, तरी एक आयोजक म्हणून माझी एक वेगळी जबाबदारी सुद्धा या ठिकाणी आहे। आपणा सर्वांना परिचित असे मराठा साम्राज्य आणि या मराठा साम्राज्याच्या एकूणच निर्मितीमध्ये मराठा साम्राज्याचा पाया घालण्यामध्ये ज्यांचं अमूल्य असं योगदान आहे, या अमूल्य योगदान असणाऱ्या नरवीरांचा, महापुरुषांच्या विचारांचा जागर आपण मागील 4 दिवसांपासून करत आहोत। यातीलच हे एक पुष्प गुंफण्याचा मी प्रयत्न करत आहे। इतिहास संकलन समिती महाराष्ट्रने आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी प्रथम समितीचे अध्यक्ष राधाकृष्णजी जोशी, महासचिव रवींद्र दादा पाटील, कार्याध्यक्ष व्यंकटेशजी लांब सर, उपाध्यक्ष नितीनजी सराफ सर आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांचे आभार मानतो आणि माझ्या वक्तव्याला सुरुवात करतो। माझ्या महाराष्ट्राचा इतिहास जर आपण बघितला तर तो हा इतिहास हा अभेद्यान बैलाग अशा सह्याद्रीच्या साक्षीने लिहिला गेलेला आहे। सह्याद्रीचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही। सह्याद्रीचे कणखर कडे, सुळके, गड किल्ले, बुरुजे, चिरे हे आपल्याला प्रामुख्याने या इतिहासाची जाणीव करून देतात। सह्याद्रीचा प्रत्येक दगड आजही मराठ्यांच्या इतिहास पराक्रमाची साक्ष आपल्या सर्वांना देतो। प्रत्येक दगडावरती मराठ्यांच्या पाऊल ठसा उमटलेला आहे असे म्हटलं तर वावगं ठरू नये। याच सह्याद्रीच्या कुशीमध्ये छत्रपती शिवरायांनी त्यांच्या मावळ्यांच्या मदतीने निधड्या छातीने एक स्वराज्याचं रोपटं लावण्याचा प्रयत्न केला। इतिहास नुसताच घडत गेला नाही, तर तो घडताना अनेक नायक पुढे येत गेले आणि इतिहासाच्या पानावरती हे नायक अजरामर झाले। शिवछत्रपती संभाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, येसुराणे यांच्यासोबत अनेक कर्तबगार मावळ्यांनी आपली काया या स्वराज्यासाठी झिजवली, आपले रक्त सांडले आणि तेव्हा कुठे हे स्वराज्य फुलले आहे। हे स्वराज्य तेव्हा कुठे निर्माण झाले आहे। या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये अनेक जडणघडणीमध्ये अनेक पुरुषांनी आपल्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे आणि या योगदानामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच स्वराज्याच्या मातीवरती त्यांच्या अर्धांगिनींनी सुद्धा एक खूप मोठी त्यागाची आणि पराक्रमाची परंपरा निर्माण केलेली आहे। आणि या परंपरेच्याच पायी असलेल्या आणि याच परिस्थितीत स्वराज्याचं ज्यांनी खऱ्या अर्थानं रक्षण केलं, अशा स्वराज्य रक्षिका म्हटलं तरी वावगं ठरू नये अशा मोगल मर्दिनी महाराणी ताराराणी यांचं चरित्र गुणगान करण्यासाठी मी आज आपणा सर्वांसमोर उभा आहे। इतिहासाने कायमच स्त्रियांवर अन्याय केलेला आहे। आजही जर इतिहासाची पाने आपण उलगडून बघितली तर ते उलगडून बघत असताना आपल्याला प्रकर्षाने जाणवतं की इतिहास हा निव्वळ पुरुषांचाच आहे का?
यामध्ये स्त्रियांचा काही उल्लेखच आपल्याला दिसून येत नाही. मग त्यांनी काही कार्यच केलेलं नाहीये का? काही इतिहासकारात कर्तबगार स्त्रियाच झालेल्या नाहीये. आणि मग झालेले असतील तर त्यांचं चरित्र आज आपल्या पुढे का नाहीये? महाराणी ताराराणींनी जवळजवळ 7.5 वर्ष मराठा राज्य टिकवून ठेवलं होतं. मराठ्यांच्या अस्मितेला हुंकार देऊन मराठा राज्याचा साम्राज्यात रूपांतर करण्याची किमया घडवून आणण्याचा खऱ्या अर्थाने पाया ज्यांनी घातला त्या अशा महाराणी ताराराणी सरकार होत्या. पण यांच्या चरित्राबद्दल आपणास खूप कमी माहिती आहे. जयसिंगराव पवारांसारखे किंवा जाधव मॅडम सारखे 2-4 व्यक्ती जर सोडले तर त्यांच्या चरित्रांवर आप्पासाहेब पवारांचा जर उल्लेख सोडला तर त्यांच्या चरित्रावर विस्तृत असं लेखन आज झालेलं दिसून येत नाही. आणि त्यामुळे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई राजाराम महाराजांच्या पत्नी एवढाच काय तो ताराराणीचा असलेला उल्लेख आपल्याला दिसून येतो. आणि हा उल्लेख खाच्या कितीतरी पुढे महाराणी ताराबाईंचं कर्तृत्व असलेलं आपल्याला दिसून येतं. संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर 14 वर्षाच्या ताराबाई आपल्या पतीसह स्वराज्याचा गाडा हाकत आहे. प्रथम मी या ताराबाईंचा अल्पपरिचय आपणास करून देतो. स्वराज्याचे शूर शयनानी ज्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि या राज्याभिषेकाला ज्यांनी महत्वपूर्ण असं सेनापती पद भूषवलं, महापराक्रमी परमप्रतापी हंबीरराव मोहित्यांची कन्या म्हणजे महाराणी ताराबाई. तळबीड, कराड तालुका, जिल्हा सातारा या ठिकाणी महाराणींचा जन्म झाला. त्यांच्या बालपणाबद्दल विस्तृत माहिती नाही, जन्म कधी झाला याबद्दलही विस्तृत माहिती नाही, पण साधारणतः 1674-75च्या आसपास त्यांचा जन्म झाला असावा. कारण त्यांची ज्यावेळेस मृत्यू झाली आणि त्या मृत्यू झाल्यानंतर रामराजेंनी त्यांची ज्यावेळेस अंत्यविधी केली आणि अंत्यविधी करत असताना त्यांच्या समाधीच्या देखरेखीसाठी व्यवस्थापनासाठी ज्यावेळेस दान देण्यात आलं तर या दानपत्रामध्ये त्यांच्या वयाचा उल्लेख करण्यात आलेला होता आणि त्याच्यावरून त्यांचं वय हे म्हणजे त्यांचा जन्म हा 1674 किंवा 75 झालेला असावा असं प्रामुख्याने म्हटलं जातं. तर अशा या पराक्रमी मोहित्यांच्या घरामध्ये महाराणी ताराबाईंचा जन्म झाला होता. शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्यात अनागोंदी निर्माण झालेली होती आणि ही अनागोंदी निर्माण झालेली असताना सुद्धा आपले सख्खे भाचे असलेले रामराजे यांच्या मागे न उभे राहता हंबीरराव मोहिते संभाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहतात आणि संभाजी महाराजांना छत्रपती करतात. म्हणजे स्वराज्यामध्ये एक महत्वपूर्ण गुण आपल्याला दिसून येतो की रक्ताच्या नात्यापेक्षा कर्तृत्वाचं नातं, राजगादीशी असलेल्या निष्ठेचं नातं किती महत्वाचं होतं याचं आदर्श उदाहरण हंबीररावांनी आपल्या सर्वांसमोर घालून दिलेलं होतं. आणि या अशा महापराक्रमी महाप्रतापी हंबीररावांची कन्या म्हणजे महाराणी ताराबाई. महाराणी ताराबाईचा एक छोटासा उल्लेख जरी केला तरी बस झालं की छत्रपती शिवाजी महाराजांपासून म्हणजे स्वराज्याचं रोपटं लागण्यापासून ते स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालेपर्यंत ज्यांना बघण्याचं सौभाग्य लाभलं त्यापैकी एक आणि एकमेव व्यक्ती म्हटलं तर त्या महाराणी ताराबाई साहेब होत्या. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून त्यांनी स्वराज्याचा गाडा पाहिला होता, स्वराज्याचं एकूण वाटचाल त्यांनी पाहिली होती आणि 1761 पर्यंत महाराणी ताराबाई यांनी आपलं आयुष्य जगलं. आणि 1761 जर भारताचा आपण विचार केला तर 1761चा भारत म्हणजे मराठ्यांचा भारत होता.
मराठ्यांचा हिंदुस्थान होता आणि हे फक्त पाहण्याचं भाग्य नियतीने महाराणी ताराबाईंना दिलेलं होतं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. हंबीरराव मोहित्यांची कन्या जिजाऊ हंबीरराव मोहितेची कन्या जानकी, त्यांचं मूळ नाव जानकी, ही छत्रपती घराण्यांची सून 1883 ला होती आणि राम राजे छत्रपती रामराजे दुसरे झालेले आहेत. तर यांची पत्नी म्हणून शिवाजी महाराजांची सून म्हणून छत्रपतींच्या घराण्यामध्ये तारा राणीचा प्रवेश होता. तारा राणीचं कसं छत्रपतीच्या घराण्याशी पूर्वापार चालत आलेलं नातं आहे आणि या नात्याचेच पुढची भाग म्हणजे की संभाजी महाराजांचे असलेले बंधू राजारामाशी तारा राणीचा विवाह होतो आणि यातूनच एक नवं नातं निर्माण होतं. आपल्या आयुष्याची वाटचाल करत असताना स्वराज्याची घोडदौड महाराणी ताराराणी ह्या पाहत आहेत. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती झालेले आहेत. मोगलांनी मराठ्यांवरती पूर्ण ताकदीनिशी आक्रमण केलेलं आहे आणि हे आक्रमण परतवून लावण्याचं कार्य सुद्धा संभाजी महाराज तितक्याच ताकदीने करत आहेत. एकूणच सर्व मराठा स्वराज्यामध्ये राज्यामध्ये सर्वत्र धामधूम आहे आणि असा या धामधुमीच्या काळात नकळतपणे महाराणी ताराबाईंचं शिक्षण होत गेलं. राजकारणाचे धडे महाराणी ताराबाईला याच काळात मिळाले असं म्हटलं तर वावगं ठरू नये. राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि युद्ध मोहिमा या सगळ्या गोष्टींचा महाराणी ताराबाईंनी याच काळात प्रत्यक्ष अनुभवातून लाभ घेतला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि अनुभवातून आलेलं ज्ञान किती महत्वाचं असतं याची आपणा सर्वांनाच जाण आहे आणि हे अनुभवातून आलेल्या ज्ञानाचा खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये वापर करून स्वराज्य रक्षक ही उपाधी सार्थ केली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ज्यावेळेस संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि संभाजी महाराज मोगलांच्या कैदेमध्ये गेले आणि संभाजी महाराज मोगलांच्या कैदेत गेल्यानंतर 1689 ला एक परत विपरीत परिस्थिती मराठी साम्राज्यावरती निर्माण झाली की आता कसे स्वराज्य कोण रक्षणार, स्वराज्याचा गाडा कसा चालणार. आणि यावेळेस खऱ्या अर्थानं ज्यांनी उदारपणाने आपलं चरित्र दर्शन घडवलं, आपला उदार दृष्टिकोन संपूर्ण जगाला दाखवून दिला, अशा येसुराणी साहेब यांनी राजारामांचं जे आहे ते मंचकारोहण केलं आणि त्यांना सांगितलं की आपण स्वराज्याचा गाडा हाकावा आणि आम्ही छत्रपतींची ही रायगडावरची गादी रक्षू. कारण आता काही दिवसातच नक्कीच मोगल बादशाह स्वराज्याच्या राजधानीचा ताबा घेण्यासाठी येणार आहे, कारण स्वराज्याचा छत्रपती त्यांच्या ताब्यात आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एक सुंदर असा निर्णय येसुबाई साहेबांनी घेऊन एक आदर्श सर्वांसमोर घालून दिलेला दिसून येतो. काही दिवसातच जुल्फिकार खानाने रायगडाला वेढा दिला, पण हे वेढा देण्याच्या अगोदरच रामराजे आणि त्यांच्या सर्व पत्नी आणि स्वराज्याचा अष्टप्रधान हे रायगडावरतून बाहेर पडलेले दिसून येतात. आणि प्रतापगड, नंतर विशालगड, पन्हाळा, म्हणजे जिथे छत्रपती जातील तिथे स्वराज्याची राजधानी असेल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून स्वराज्याची वाटचाल चालू झालेली दिसून येते. आणि इथूनच खऱ्या अर्थानं मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध सुरू झालं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि या स्वातंत्र्य युद्धाला एक उत्तम रूप देण्याचं कार्य, एक उत्तम नेतृत्व देण्याचं कार्य महाराणी ताराबाईंनी केलेलं दिसून येतं. त्या महाराणी ताराबाईंच्या या संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या
नेतृत्वाचा जर आपण विचार केला तर हे विचार करत असताना आपल्याला तुकाराम महाराजांचं एक वाक्य आठवतं. तुका म्हणे चाली झाली, तुका म्हणे चाली झाली चहुदेशी. म्हणजे एकूणच छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत जे स्वराज्याचं धोरण एकूण मराठ्यांनी आखलेलं होतं, हे धोरण आता राजाराम महाराज आणि ताराराणींनी सोडून दिलेलं दिसतं. आणि बाहेर व्याप्त व्हा, संरक्षणात्मक धोरण न स्वीकारता आक्रमक धोरण स्वीकारा. आणि यातूनच मग ताराराणींनी आणि राजाराम महाराजांनी जे आहे ते आक्रमक धोरण स्वीकारलेलं दिसतं. सुरुवातीच्या काळात राजाराम महाराजांनी सुद्धा संरक्षणात्मक धोरण स्वीकारून बघितलं, पण या संरक्षणात्मक धोरण स्वीकारत असतानाच त्यांना महाराष्ट्रातून जिंजीस प्रयाण करावं लागलं, कारण परिस्थिती तेवढी बिकट होती. मोगलांचा रेटा तेवढा प्रखर होता आणि याच्या पुढे टिकणं मराठ्यांना अवघड जात होतं. या काळातल्या महाराणी ताराबाईंच्या एकूण वर्तणुकीबद्दल आणि कार्याबद्दल मोगलांचा इतिहासकार असलेला खातीखान म्हणतो की ताराबाई ही राजारामाची थोरली बायको होय. ती बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था व राज्यकारभार याबाबत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झालेला होता. माझ्या मते खऱ्या अर्थाने एक महत्वपूर्ण असलेलं हे वाक्य आहे, कारण आपल्या विरोधकांचा, आपला शत्रू असलेला व्यक्ती या ठिकाणी महाराणी ताराबाईंची प्रशंसा करतोय. महाराणी ताराबाईंचं मोठेपण यातच दिसून येतं. राजाराम महाराज जिवंत असतानाच मोगलांनी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये म्हणजे इसवी सन 1700च्या दरम्यान मोगलांनी पन्हाळा, विशाळगड असे मोक्याचे अनेक किल्ल्यांना वेढी दिलेली होती आणि या सर्व किल्ल्यांवरती ताबा सुद्धा घेतलेला होता. याच काळात 3 मार्च 1700ला अल्पशा आजारांनी सिंहगडावरती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यामुळे परत एकदा मराठा साम्राज्यावरती, मराठा राज्यावरती एक अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली. आणि ही बिकट परिस्थिती म्हणजे आता परत मराठ्यांना छत्रपती नाहीये, मराठ्यांना राजा नाहीये, मराठ्यांचं नेतृत्व नाहीये. आणि हे नेतृत्व कुणी करावं तर तशी नेतृत्व करणारं व्यक्ती सुद्धा कोणी समोर दिसत नाहीये. आणि अशा या बिकट परिस्थितीमध्ये महाराणी ताराबाईंनी आपलं मुलगा दुसरा शिवाजी याला छत्रपती करून त्याच्या नावाने आपण स्वतः कारभार चालवला. यावेळेस महाराणी ताराबाईंच्या वयाचा जर विचार केला तर त्यांचं वय होतं तरी किती, अगदी त्या फक्त 24-25 वर्षाच्या एक तरुणी होत्या. आणि त्यांच्या विरोधात कोण होतं तर त्यांच्या विरोधात होतं 22 सुभे असलेलं, संपूर्ण हिंदुस्थानवर ज्यांचं राज्य आहे, अतिशय पाताळ यंत्री, प्रचंड संपत्ती असलेला, अतिशय धर्मांध असा औरंगजेब. आणि याच्या विरोधात कोण उभं होतं तर फक्त 25 वर्षाची एक स्त्री. आणि त्या स्त्रीची खरी ताकद काय होती तर त्या स्त्रीची खरी ताकद होती महाराष्ट्र धर्म, मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ही संकल्पना. ही संकल्पना आणि हा विचार घेऊन महाराणी ताराबाई छत्रपतींच्या विचाराचा जागर घालत एक प्रचंड अशा मोठ्या शक्तीच्या विरोधात लढायला उभी राहिली होती. संपूर्ण मराठा साम्राज्यातील लोकांना एकत्र भव्य झेंड्याखाली आणण्याचं कार्य महाराणी ताराबाई या काळात करत होती. कवी विठ्ठलदास या महाराणी ताराबाईंच्या कार्याचं खूप सुंदर वर्णन करतात. पाटील शेते कुणबी जुलाई, चांभार कुंभार परीत नावी, सोनार कोळी उजवी फुलारी, या वेगळे लोक किती बेगारी. म्हणजे अशा 18 पगड जातींचे सर्व लोक एकत्र आणून सर्वांना एका विचाराने गुंतवून एक मंत्र त्यांना देऊन, स्वराज्य हा मंत्र देऊन, आपलं राज्य हा मंत्र त्यांना देऊन, शिवाजी महाराजांचा विचार त्यांच्या मनामध्ये पेरून महाराणी ताराबाईंनी त्यांना
कार्याला उद्युक्त केलं होतं, त्यांना प्रोत्साहित केलं होतं. सन 1700 ते 1707 या जवळपास 7.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी मोगलांशी अनेक झुंजी दिल्या. दस्तूरखुद औरंगजेबाला सुद्धा अनेक ठिकाणी नामोहरम केलं. बलाढ्य शत्रू समोर असताना देखील त्यांनी पराजय कधीच मान्य केला नाही. कारण त्यावेळेस स्वराज्य म्हणलं तर नेमकं होतं तरी काय? अगदी बोटावर मोजण्या इतकी किल्ले फक्त मराठ्यांच्या ताब्यात होते आणि या किल्ल्यांच्या जीवावरती मराठ्यांचं स्वराज्य जिवंत होतं. पण महाराणी ताराबाई खचल्या नाहीत. त्यांनी न खचून जाता मराठ्यांच्या सर्व वीरांना एक बळ देण्याचं कार्य या काळात केलेलं दिसून येतं. मराठ्यांना नेतृत्व देण्याचं कार्य ताराबाई साहेबांनी केलेलं दिसून येतं आणि हेच नेतृत्व खऱ्या अर्थानं खूप महत्वपूर्ण असलेलं दिसून येतं. या अनेक एका ठिकाणी मोगल इतिहासकार खापीखान म्हणतो, या ठिकाणी ताराबाईंच्या नेतृत्वाचं वर्णन करत खापीखान करत आहे. मी प्रामुख्याने खापीखानाचेच उल्लेख घेतलेले आहेत, कारण बारकाईने ताराराणीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. की खापीखान म्हणतो की राजारामाची राणी तारा राणी तिने विलक्षण धूमधाम माजवलेली आहे. तिच्या सैन्याच्या नेतृत्व आणि मोहिमाच्या व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रगट झाले आहेत. त्यामुळे मराठ्यांचे आक्रमक आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. महाराणी ताराबाईच्या नेतृत्वाखाली मराठी मोगलांचा कशा पद्धतीने पराभव करायचे, त्यांना परास्त करायचे, त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतो. की बादशहाच्या मराठ्यांच्या देशात शिरून त्यांचे गगनचुंबी किल्ले घेतले. मोगल बादशहाने मराठ्यांच्या मुलखात शिरून त्यांचे गगनचुंबी किल्ले ताब्यात घेतले, मराठ्यांना बेघर केलं. पण मराठ्यांचा पराक्रम वाढतच गेला. बादशाह व त्यांचे सरदार उमराव सह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशात आहेत हे पाहून मराठी बादशहाच्या मुलखात घुसून आक्रमण करून उच्छाद मांडू लागले. ताराऊंचे सरदार जेथे जेथे जात तेथे कायम आपले बस्तान बसवत. आणि हे बस्तान बसवत म्हणजे नेमके काय करत, तर त्या ठिकाणी ते आपले कमावीसदार, सुभेदार, राहदार इत्यादी अधिकारी नेमत. त्या भागात मराठ्यांनी चौथाई वसूल करण्यासाठी असे अधिकारी नेमले. ते कर वसूल करत आणि त्याच सुभ्यात गडी बांधून बादशहाच्या सैन्यास कुठून काढीत. मालमत्ता सुरक्षित जमा करून स्वराज्याच्या खजिन्यात जमा करत. हे सुद्धा वर्णन खापीखानाचेच आहे. आणि अशा पद्धतीने मग ताराराणी आणि मराठ्यांचे एकूणच सरदार लढत असलेले आपल्याला दिसून येतात. मुघल सैन्याने मराठ्यांच्या गडाला वेढे दिले असता ताराराणीने परत एक विलक्षण एक रणनीती ज्यांना म्हणूयात अशी स्वीकारलेली दिसते. की अगोदर राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्य जी परंपरा रीती चालू आलेली होती की तनखे देण्याची, ती प्रथा राजाराम महाराजांनी बंद केलेली होती. आणि आता राजाराम महाराजांनी परिस्थितीचा रेटा बघून जहागिरी देण्याची सुरुवात केलेली होती. आणि या जहागिरीच्या आमिषाने अनेक सरदार जे मोगलांकडे होते पण ज्यांची मराठा राज्यांवरती छत्रपतींवरती निष्ठा होती, असे अनेक सरदार, एक वतनलोभी सरदार असं जरी म्हटलं तर वावगं ठरू नये, असे अनेक सरदार परत स्वराज्याच्या कार्यात रुजू होत होते. आणि राजाराम महाराजांनी आणि ताराराणींनी सुद्धा हे धोरण स्वीकारलेलं होतं. तर काय हरकत आहे, आज परिस्थिती अशी आहे, जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि हा जीवन मरणाचा प्रश्न लढत असताना आपण जर हे केले की आपल्याकडे आज देण्यासाठी नक्त तनखा नाहीये, रोख पैसे नाहीये, मग आपल्या ताब्यात जो प्रदेश नाहीये तो प्रदेश वाटून देण्याला काय हरकत आहे. आणि याच्यातूनच मग भोसल्यांकडे खानदेश, धनाजी जाधवांकडे गुजरात, घोरपड्यांकडे कर्नाटक, शिंद्याकडे नर्मदा पारचा प्रदेश आणि खानदेश, अशा पद्धतींच्या वाटण्या त्या छत्रपतींनी केलेल्या होत्या.
आणि या वाटण्यातून एक स्वराज्याचं, कारण त्या काळात वृत्तीच तशी होती एकूण समाजाची की स्वराज्य याच्यापेक्षा वतन हे खूप महत्वाचं होतं. रामचंद्र पंत आमात्य एका ठिकाणी त्यांच्या आज्ञापत्रामध्ये म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती सांगत असताना रामचंद्र पंत आमात्य म्हणतात की हे वतनदार स्वातंत्र्य देश नायकच आहेत, या सामान्य गणावे ऐसे नाही. आणि मग या नेमक्या वृत्तीचा फायदा राजाराम महाराजांनी आणि ताराराणींनी घेतलेला होता आणि वतनदारी पद्धतीला परत पुनरुज्जीवित करून स्वराज्य रक्षणाचं कार्य या काळात केलेलं त्यांनी दिसून येतं. याच्याच पुढचा भाग, याच्याच पुढचा पार्ट आणि एकूणच व्यूहरचना महाराणी ताराबाईंनी केलेली दिसून येते. आणि ती म्हणजे काय होती तर मुघल बादशहांनी ओळखलेलं होतं किंवा औरंगजेबाला असं वाटत होतं की मराठ्यांचा प्राण हा यांच्या किल्ल्यात आहे आणि हे किल्ले आपल्याला ताब्यात घ्यायचे आहेत. हे जर किल्ले आपल्या ताब्यात आले तर हे मराठे जास्त काळ आपल्यासोबत लढू शकणार नाही. आणि म्हणून मोगल बादशाह औरंगजेब स्वतः 1700 नंतर हे किल्ले घेण्यासाठी प्रकर्षाने पुढे येतो. प्रकर्षाने स्वतः किल्ला घेण्यासाठी लढतो. तर या काळातल्या परिस्थितीचा जर विचार केला तर मोगलांची एक अख्खी पिढी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडल्या गेलेली होती. 1680 पासून ते 1700 पर्यंत म्हणजे 20 वर्षे मोगलांचे अनेक सरदार मराठ्यांनी या मातीत जिरवले होते, मराठ्यांनी या मातीत गाडले होते. आणि असं असताना या सरदारांना आता कुठेतरी एक निवांत राहण्याची सवय लागलेली होती. त्यांच्यात एक डांबडोलपणा किंवा एक आळस भरल्या गेलेला होता. आणि ही वृत्ती घालण्यासाठी औरंगजेबाचा प्रयत्न होता की मग तू स्वतः लढण्यासाठी समोर जायचा, युद्ध स्वतः किल्ले घेण्यासाठी जायचा. आणि ही रणनीती औरंगजेबाची होती. आणि त्याच पद्धतीनं औरंगजेबाची दुसरी रणनीती होती की मग किल्ले घेत असताना मराठी काय करतात की आपलं रसद तोडतात, आपल्याला होणारा पुरवठा थांबवतात आणि आपली नाकेबंदी करतात, आपली बाहेरून गनिमी काव्याच्या माध्यमातून दचकेतोड करतात. आणि त्यामुळे जुल्फिकार खानाच्या नेतृत्वाखाली एक दुसरं सैन्य औरंगजेबाने दिलं होतं की मराठ्यांचं जे बाहेरून आक्रमण होणार आहे हे आक्रमण त्यांनी थोपवावे. म्हणजे औरंगजेब स्वतः काय करणार तर किल्ल्यांना वेढे घालणार, किल्ले ताब्यात घेणार आणि जुल्फिकार खान हा रसद पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करणार. आणि याच रणनीतीच्या विरुद्ध रणनीती महाराणी ताराराणीने आखलेली दिसून येते. आणि ती रणनीती म्हणजे काय होती तर ती रणनीती होती की ज्या पद्धतीने औरंगजेब किल्ले घेण्यासाठी येत आहे त्याच पद्धतीने आपण सुद्धा काय करायचं तर किल्ले लढवायचे. तर ते किल्ले कुठपर्यंत लढवायचे ते जर किल्ले लढवायचे आपण पावसाळा येईपर्यंत. आणि हे लढवत असताना मग निश्चित अशी खंडणी घेऊन म्हणजे आपला आता या ठिकाणी पराभव होणार आहे, पराभव दिसत आहे किंवा आपल्या किल्ल्यामधील संपूर्ण राणागोटा संपत आलेला आहे, आपला पराभव निश्चित आहे अशी परिस्थिती दिसली की शरणागती पत्करायची आणि आपला किल्ला स्वतःला अभय देऊन, किल्लेदारांनी अभय देऊन हा किल्ला काही पैशांच्या मोबदल्यामध्ये मोगलांना द्यायचा. औरंगजेबाने हे धोरण जे स्वीकारलेलं होतं त्याला वाटलं या धोरणाला नक्कीच आपल्याला विजय मिळेल. त्यांनी तसं करून सुद्धा बघितलं होतं. आणि हे करत असताना मग त्यांनी लढून तर किल्ला घेता येत नाहीये, मग पैसे देऊन किल्ले ताब्यात घ्या. कारण मोगलांची यावेळेसची मोगल सरदारांची आणि मोगल सैन्याची एवढी बिकट अवस्था झालेली होती की एक छोटस उदाहरण सांगतो. ज्यावेळेस परळीचा किल्ला पडला, औरंगजेब बादशाहांनी सुरुंग लावून प्रथम 2 सुरुंग लावले. एक सुरुंग लावल्यानंतर औरंगजेब बादशाह सुरुंग लावल्यानंतर किल्ल्याच्या आतील काही माणसं मेली. पण दुर्दैवाने दुसऱ्या सुरुंगाचा स्फोट झाला आणि जे सैन्य किल्ल्यात घुसण्याच्या तयारीत होतं
त्या सैन्यावरती नेमकं ह्या किल्ल्याची तटबंदी पडल्या गेली. तटबंदी उघडी झालेली आहे, तटबंदी पडल्यामुळे रस्ता निर्माण झालेला आहे, पण तरीही किल्ल्यात जाण्याची ध्येय कुणीही मोगल सैन्याचं होत नव्हतं. एवढी मराठ्यांची दहशत या मोगल सैन्याने घेतली होती. आणि याचं श्रेय जर द्यायचं झालं तर तत्कालीन मराठा सैन्यांना द्यावं लागतं. तत्कालीन नेतृत्वाला याचं श्रेय द्यावे लागेल. आणि असं हे मोगल बादशहाचं नुकसान करत करत मराठे आपला स्वतंत्र लढा लढत होते. म्हणजे काय करायचं की आपलं कमीत कमी नुकसान करून मोगलांचं जास्तीत जास्त नुकसान कसं होईल हे पाहण्याची वृत्ती ही मराठ्यांची होती. म्हणजे दानागोटा त्यांचा पूर्णपणे बंद करायचा आणि दानागोटा बंद करून त्यांना एकूणच जे अन्नधान्याच्या बाबतीत हाल हाल करून मारायचे. अक्षरशः त्यांना त्यांचे घोडे, हत्ती वगैरे, उंट वगैरे हे मारून खाण्याची वेळ मोगल छावणीमध्ये कित्येक वेळेस मराठ्यांनी आणलेली होती. किंवा अन्नधान्य जरी उपलब्ध झाले तर ते घेण्यासाठी मोगलांकडे इतका महाग ते अन्नधान्याचे भाव करून ठेवायचे की त्यांना ते घेणे परवडायचे नाही. आणि याच्यामुळे मग मोगल बादशहाची छावणी म्हणजे एक महामारीचं स्थान या मराठ्यांनी निर्माण केलेलं होतं. आणि हे अशी फजिती एकूणच या मराठा रणनीतीचा गनिमी काव्याचा विजय आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. एक उदाहरण देतो. विशाळगडाच्या वेढ्यामध्ये मोगल बादशहाच्या सैन्याचं मोठं नुकसान झालेलं होतं. तर ते नुकसान कसं झालेलं होतं तर मुघलांनी विशाळगडाला वेढा दिला तर खेळा, पण या वेढ्यामध्ये जवळपास 6000 सैन्य मुघलांचं मारलेलं गेलं होतं. आणि याच वेळेस सह्याद्रीच्या या घनदाट जंगलामध्ये होत असलेल्या तुफान पडत असलेल्या पावसाने त्या मुघलांची तेवढीच वाईट अवस्था केलेली होती. शेवटी नाईलाजास्तव मोगल शहजादा बेदार बख्तने मध्यस्थी केली आणि तह करून आणला आणि 2 लाख रुपयाच्या बदल्यात मराठ्यांनी विशाळगड मोगलांना दिला. म्हणजे ही एक रणनीती झाली होती की किल्ला लढवत असताना आपलं कमीत कमी नुकसान होईल हे बघायचं, आणि ज्यावेळेस नुकसान होते असं दिसलं त्यावेळेस प्रचंड अशी खंडणी घेऊन, अभयदान घेऊन आपण किल्ला मोगलांना देऊन टाकायचा. कारण मोगलांना किल्ला जरी दिला तरी तो किल्ला खऱ्या अर्थाने झुंजवणं, लढवणं उत्तरेतील सपाट प्रदेशातील मोगलांच्या रक्तात नव्हती. आणि त्यामुळे मराठ्यांचा किल्ल्यामध्ये जेव्हा पाहावे तेव्हा संचार होत असत. त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते किल्ल्यात जात असत आणि किल्ल्यातून बाहेर पण येत असत. आणि एकूणच हे धोरण, ही धास्ती मुघलांना निर्माण झालेली होती. या काळातले मराठ्यांचे जर सेनापतींचा आपण विचार केला तर हे सेनापती कोण होते, तर यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यायला लागतील ते म्हणजे धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, संताजी घोरपडे, भोसले, गिरजोजी, रामचंद्र पंत अमात्य. आणि या अशा मुसद्दी आणि कणखर लोकांच्या जीवावरती मराठ्यांचं स्वराज्य, साम्राज्य लढत होतं. एक निकराचं, स्वहिताचं राज्य स्वसंरक्षणात्मक कार्य करत होतं. ताराराणीचा असा हा पराक्रमी बाणा लढत होता, गनिमी कावा लढत होता. 1702 पर्यंत मराठ्यांनी एकूणच आपली जे संरक्षणात्मक धोरण होते ते पूर्णपणे त्यागून आक्रमक धोरण स्वीकारून माळवा, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू अशा युद्ध मोहिमा केल्या आणि मोगलांना वेळोवेळी तडाखे दिले. आणि हे तडाखे देत असताना महाराणी ताराबाईंचं गुणगान होणार नाही हे कसं शक्य होतं.
ताराबाईचे समकालीन असलेले कवी गोविंद या ठिकाणी लिहितात की दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. ताराबाईच्या बखते दिल्लीपतीचे तखते, खचो लागले तेरी मते पूर्णे ही खंडली. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रलयाची वेळ झाली मुघल सांभाळ. म्हणजे अतिशय भद्रकालीचं रूप घेऊन ही तारा राणी मोगलांशी लढत होती. याच काळामधलं एक समकालीन पत्र मल्हाररावांचं आपल्या सर्वांना उपलब्ध आहे आणि या पत्रांमधून आपल्याला तत्कालीन मराठा सैन्याने नेमकं काय केलं पाहिजे आणि कसं वर्तन केलं पाहिजे या पद्धतीचं याचं मार्गदर्शन या पत्रामधून आलेलं दिसतं. तर हे पत्र असं आहे की मल्हारराव म्हणतात की आपले सैन्य थोडे आहे, यास्तव मनुष्य राखून जाया होऊ न देता मसलतीने त्यांचा सैन्यासभोवती हिंडवून फिरवून त्यास लांडगेतोड करावी. रयतेची मात्र वैरण राखून रानातील वैरण जाळून टाकावी. रसद चालू देऊ नये. आपल्या फौजेत मनाची धारण त्यांच्या लष्करात सैराची. अशा तऱ्हेने करीत मराठी फौज किती आहे हा अदमास ध्यानात येऊ देऊ नये. मोगलांचे घोडे पाण्यावर आले असता पाणी न पिता त्यास मोगली लोकांनी म्हणावे, जे पाण्यामध्ये धनाजी व संताजी दिसतो की काय. रात्री दिवसा कोणीकडूनही येतील, काय करतील असे केले. मोगलाई फौजेत अष्टोप्रह भय बाळगीत पातशाही बहुत आश्चर्य झाला. तो म्हणू लागला, मराठी फौज बळावत आहे. अकस्मात यावे, बकमच्छ उचलून नेतो तस्म घालावा. शिपाईगिरीची शर्त करावी. प्रसंग पडल्यास माघारी पळून जावे. खाण्यापिण्यास दरकार बाळगीत नाहीत. पाऊस ऊन थंडी अंधारी काही न पाहता घोड्यावरच हरभरे व भाकरी चटणी कांदा खाऊन धावतात. त्यास कसे जिंकावे. एका मुलकात फौज आली म्हणून त्याजवळ रवानगी करावी. तो दुसरेकडे जाऊन ठाणे घेतात, मुलूक मारितात. हे आदमी नवत भूतखात आहेत. म्हणजे इथपर्यंत मराठ्यांनी मोगलांना परेशान केलेलं होतं की पाण्यामध्ये सुद्धा धनाजी जाधव दिसत होता आणि हे माणसे नाहीत तर भूतखेतेच आहेत असं वर्णन मोगलांना करावं लागत होतं. यातच खरा मराठ्यांचा विजय आहे. धनाजी जाधवांच्या पाठीमागे ज्यावेळेस जुल्फिकार खान लागला, कारण औरंगजेब किल्ले जिंकायचा आणि जुल्फिकार खान त्यांना रसद पुरवठा वगैरे ह्या बाकी गोष्टी बघायच्या. आणि ज्यावेळेस जुल्फिकार खान हा धनाजी जाधवांच्या मागे लागला, जुल्फिकार खानाला कळाले की धनाजी जाधव कर्नाटकात आहे. तो कर्नाटकात गेला. कर्नाटकात गेल्यानंतर त्याला कळाले की धनाजी भागानगरकडे गेलेला आहे. तो भागानगरकडे गेला. भागानगर कडून कळालं की धनाजीराव आता औरंगाबाद मध्ये आहेत. तो औरंगाबाद कडे गेला आणि तिथे कळाले की धनाजीराव खानदेशात गेला आणि बरं जुल्फिकार खान त्यांच्या मागे खानदेशात आहे. हा एवढा प्रचंड प्रवास आणि अतिशय वेगवान प्रवास मराठी करताना दिसून येतात. म्हणजे एक छोटं उदाहरण देतो मी तुम्हाला की औरंगजेबाची छावणी सोलापूरवरून बहादूरगड या ठिकाणी यायला जवळपास 2 महिने लागत असत. तर हेच अंतर कापायला मराठ्यांना केवळ 1.5 ते 2 दिवस पुरत असत. आणि यामुळे या मराठ्यांच्या प्रचंड वेगामुळे खऱ्या अर्थानं मराठी विजयी झाली आणि या विजयाचं श्रेय त्या काळातील नेतृत्वाला आणि एका अर्थानं महाराणी ताराबाईंना नक्कीच द्यावे लागेल. अशी ही महाराणी ताराबाई आणि एकूणच त्यांचा संघर्ष आपल्याला दिसून येतो.
ज्यावेळेस औरंगजेब बादशाह आपली शेवटची घटका मोजत आहे आणि शेवटची घटका मोजत असताना औरंगजेब बादशहानी तर आता कळूनच चुकलं की शिवाजी की बहू, शिवाजी से भी बहू है. आणि ह्या शेवटच्या घटका मोडत असताना जो स्वप्न घेऊन तो आपल्या उराशी बाळगून या महाराष्ट्रात आला होता, दक्षिणेत आला होता की संपूर्ण हिंदुस्थानचा बादशाह मला व्हायचंय, संपूर्ण हिंदुस्थानचं नेतृत्व मला करायचंय, संपूर्ण हिंदुस्थानची धनदौलत माझ्या पायाशी लोळत घेणार आहे, त्या मोगल बादशहाची याच मराठा मातीत कबर या मराठ्यांनी खोदलेली आहे. आणि ही कबर खोदण्याचं कार्य प्रामुख्याने महाराणी ताराबाई सारख्या एका स्त्रीने केलेलं आहे. ही एक विशेष अभिमानाची आणि खूप महत्वाची गोष्ट असलेली आपल्याला दिसून येते. औरंगजेब बादशाह सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आला त्याला वाटत होतं की आहेच किती हे राज्य आपण सहज बुडवू. त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न सुद्धा केला. या प्रयत्नात तो अपयशी झाल्यानंतर त्यांनी दक्षिणेतील आदिलशाही, कुतुबशाही सारख्या सत्ता बुडवल्या आणि या सत्ता बुडवून त्याला परत वाटले की आता ह्या मराठ्यांना बुडवणं आपल्याला सोपं आहे. आणि शिवाजी महाराजांचं प्रथम पासून धोरण होतं की दक्षिणेतील लोकांचेच दक्षिण राहील, उत्तरेतील लोकांनी याच्यात हस्तक्षेप करू नये. आणि हे धोरण महाराणी ताराबाईंचं सुद्धा प्रथम पासून होतं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पण मोगल बादशहाच्या या धोरणाच्या विरुद्ध त्याच्या आक्रमणाला उत्तर देत असताना स्वराज्य रक्षणासाठी मराठ्याच्या ज्या सैन्यांनी जे धोरण स्वीकारलं नंतरच्या काळामध्ये की आत्मरक्षा नाही तर सळाईचं धोरण. कारण आपण जर आपल्याच प्रदेशामध्ये गुंतून पडलो तर आपल्याला निभावं लागणार नाहीये. त्यामुळे आता आपण बाहेर पडून लढायचं. आणि ही नीती खऱ्या अर्थानं मराठ्यांची खूप यशस्वी झालेली आपल्याला दिसून येते. औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर अवघ्या 3 ते 4 महिन्यामध्ये महाराणी ताराबाईंनी सिंहगड, पुरंदर, पन्हाळा वगैरे स्वराज्यातील जे महत्वाचे किल्ले होते ते सर्व ताब्यात आणले होते. आणि यातूनच मराठ्यांचं खऱ्या अर्थाने नीतिध्येय दिसून येतं. हा झंझावात मराठ्यांच्या सैन्यामध्ये महाराणी ताराबाईंनी निर्माण केलेला होता. आणि हा निर्माण केलेला झंझावात आता शांत बसणारा नव्हता. हा निर्माण केलेला अग्नी आता प्रचंड भडका घ्यायला तयार झालेला होता. आणि औरंगजेबाच्या मृत्यूने एक प्रचंड पोकळी सुद्धा निर्माण करून दिलेली होती. आणि या पोकळीतूनच पुढे चालून महाराज छत्रपती शाहू महाराज आणि पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी संपूर्ण भारत आपल्या ताब्यात आणला होता. असा या मराठा साम्राज्याच्या खऱ्या अर्थानं संरक्षिका मराठा साम्राज्य पूर्णपणे ज्यावेळेस लयास गेलं होतं, मराठा साम्राज्याला ज्यावेळेस नेतृत्व नव्हतं, अशा काळात नेतृत्व देणाऱ्या महाराणी ताराबाई साहेब यांचं चरित्र गुणगान या ठिकाणी करण्याची मला संधी मिळाली. ते मी खूप माझं भाग्य समजतो. मोगलांना खऱ्या अर्थानं सळो की पळो करून सोडणाऱ्या मोगल मर्दिनी असं ज्यांचं वर्णन केलं जातं अशा भद्रकाली महाराणी ताराराणी साहेब यांच्या कार्याचा आढावा या ठिकाणी मी घेतलेला आहे. त्यांच्या चरित्राचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने त्यांच्या चरित्राला, कर्तृत्वाला खरी झळाळी ही या 7 ते 7.5 वर्षातच लाभली दिसून येते. महाराणी ताराबाई साहेब 1761 पर्यंत जिवंत होत्या. पण नंतरच्या काळातील त्यांचं जीवन हे एकूणच खूप दैन्य अवस्थेत गेलेलं आपल्याला दिसून येतं. ज्यावेळेस शाहू महाराज आले आणि खेडच्या लढाईमध्ये ताराराणींचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर त्यांनी खचून न जाता सातारा आणि कोल्हापूर अशा 2 गाद्या निर्माण झाल्या, तरीही त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी कोल्हापूर करवीर या ठिकाणी मराठा साम्राज्याची दुसरी गादी निर्माण केली.
आणि संभाजी महाराजांच्या वंशजाची एक गादी आणि राजाराम महाराजांच्या वंशजाची एक गादी, अशा दोन गाद्या तयार झाल्या. करवीर म्हणजे आजच्या कोल्हापूर संस्थान ज्याला आपण म्हणतो, त्या कोल्हापूर संस्थानाच्या संस्थापिका म्हणून महाराणी ताराबाईंचा उल्लेख मोठ्या अभिमानाने केला जातो. आणि या कोल्हापूर संस्थानाच्या नेतृत्व सुद्धा त्यांनी खूप सुंदर केलं. 1712 मध्ये त्यांच्याच जाऊबाई असलेल्या एक कुटुंब कलहातून त्यांच्याच घरामध्ये वाद झाला आणि त्यांना कैदेत जावं लागलं. त्यांच्या मुलाला दुसऱ्या शिवाजी महाराजांना कैदेत जावं लागलं आणि कोल्हापूरच्या गादीवरती संभाजी महाराज आले आणि इथून पुढचं आयुष्य जवळजवळ त्यांनी कैदेतच घालवलं असं म्हटलं तरी हरकत नाही. वारणेच्या तहानंतर ताराबाई साहेब ह्या शाहू महाराजांकडे गेल्या, साताऱ्याला गेल्या. त्या ठिकाणी शाहू महाराजांनी त्यांना सन्मानानं वागवलं. शाहू महाराजांच्या नंतर त्यांचा वारस म्हणून दुसऱ्या शिवाजी महाराजांचे चिरंजीव रामराजे यांना ताराराणींनी साताऱ्याच्या गादीवर बसवलं आणि त्यांच्या माध्यमातून परत एकदा मराठी सत्ता आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केलेला होता. पण परिस्थितीने त्यांना साथ दिली नाही आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी सुद्धा पराभव स्वीकारावा लागला. तरी पण मराठा साम्राज्याच्या संरक्षिका, करवीर संस्थापिका म्हणून त्यांचा उल्लेख करणे आणि अतिशय बिकट परिस्थितीमध्ये मराठ्यांचं नेतृत्व त्यांनी केलं, हे त्यांचं कार्य खूप मोलाचं आणि आपणा सर्वांना खूप आदर्श असं आहे. याच त्यांच्या कार्याचा स्मरण आपण सर्वांनी ठेवणं गरजेचं आहे. या अशा स्वराज्य संरक्षक असलेल्या महाराणी ताराराणी सरकार यांची समाधी संगम माहुली या ठिकाणी आहे. पेशव्यांसोबत त्यांचं नंतरच्या काळामध्ये पटलं नाही आणि पानिपतचं युद्ध झालं. या पानिपतच्या युद्धामध्ये पेशव्यांचा पराभव झाला आणि हा पराभव झाल्यानंतर बरे झाले, पेशव्यांचा पराभव झाला असे म्हणून त्यांनी आपला देह ठेवला. एकूणच मराठा साम्राज्याच्या उदयापासून, मराठ्यांचं तख्त निर्माण होण्यापासून तर मराठ्याचं संपूर्ण हिंदुस्थानवर राज्य निर्माण होईपर्यंत मराठ्यां पाहण्याचं भाग्य महाराणी ताराबाईला लाभलं आणि हे खूप महत्वपूर्ण आहे असं मला वाटतं. धीराचा दुर्दैवी मृत्यू, स्वतःच्या पतीचे अकाली निधन, बलाढ्य मुघलांची दिवसरात्र संघर्ष, संताजी धनाजी यांच्यामध्ये मध्यंतरीच्या काळात झालेले वितुष्ट, या वितुष्टामधून संताजीचा झालेला खून, धनाजी आणि नेमाजी यांच्यात परत झालेला वाद, वतनासाठी आसुसलेले सरदार, घोरपडे घराण्याची बंडखोरी, या सगळ्याशी एकाच वेळी झुंज देत महाराणी ताराबाई सतत लढत राहिल्या. याच वेळी परत छत्रपतींच्या घराण्यात सुद्धा वाद लागला. या सगळ्या परिस्थितीशी आयुष्यभर झगडणाऱ्या महाराणी ताराबाई यांचं योगदान जेवढं मराठा राज्याच्या स्थापनेमध्ये शिवराय संभाजी महाराज यांचं होतं, तेवढंच त्यांचं सुद्धा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. 1700 ते 1707 या 7-7.5 वर्षाच्या काळात मुघलांची धुळंधार उडवून देणाऱ्या, स्वराज्याची भरभराट करणाऱ्या या महापराक्रमी स्त्रीचा शेवट मात्र अतिशय दुर्दैवी झाला आणि त्यांच्यासोबत
भोसले घराण्यातील शेवटच्या पराक्रमी व्यक्तीचा देखील अंत झाला. एवढे बोलून मी थांबतो. मला इतिहास संकलन संस्थेने बोलण्यासाठी या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी संस्थेचे युवा विभागाचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.